नमस्कार. गीतेवरील निबंध या श्री अरविंदांच्या चिंतन मालेमध्ये आपण आर्य क्षत्रियाचा धर्म हा निबंध, त्याचा पुढचा भाग, उत्तरार्ध म्हणूया आपण. पूर्वार्ध उत्तरार्धचाही उत्तरार्ध असा झालेला आहे हा आपण बघतो आहोत. या भागामध्ये आपण जे थांबलो होतो ते अशा ठिकाणी थांबलो होतो की आत्मा हा अमर आहे, तो एक प्रवाह आहे, तो वाहता प्रवाह आहे आणि त्या प्रवाहामध्ये मृत्यू हा कुठल्याही प्रकारे शोककारी नाही. कारण की मृत्यू होतच नाही. जे अस्तित्वात आहे ते नष्ट होत नाही आणि जे अस्तित्वात नाही त्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जे अस्तित्वात आहे ते नष्ट होत नाही, फक्त त्याच्या रूपामध्ये परिवर्तन होतं, ते रूप बदलतं, तत्व एकच असतं. या ठिकाणी आपण पाणी आणि बर्फ याच्याबद्दलची एक सुरेख कविता पण बघितलेली होती आणि त्या कवितेच्या नोटवर आपण थांबलेलो होतो की अस्तित्वाचं भान आपलं जे आहे, अस्तित्वाचं भान आलं की आपल्याला असणं किंवा नसणं हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आणि हे असणं किंवा नसणं कसं असतं हे पण आपण बघितलं की एखादी गोष्ट आहे, या क्षणी आहे, दुसऱ्या क्षणी नाही आहे. आपल्या शरीराच्या बद्दलही आपण हा विचार केला होता आणि आपला देह जो आहे तो किती नश्वर आहे हे पण कबीराचे दोहे घेऊन, येऊतना काचा कुंभ आहे किंवा पाणी केरा बुदबुदा याच्यावरून आपण हे बघितलेलं होतं. आता आपण पुढे जातोय की अस्तित्वाचं ते भान, आपल्या पार्थिव अस्तित्वाचं आपलं भान गेलं की मग असणं नसणं यातलं जे अंतर आहे, जी पुसटशी रेषा आहे किंवा असण्या नसण्याचं जो एक जी सीमारेषा आहे, ती सीमारेषा सुद्धा नष्ट होऊन जाते आणि असणं हे लक्षात येतं. हे असणं हे माहिती असतं, आपल्याला माहिती असतं पण त्याचं भान नसतं. माहिती असणं आणि एखाद्या गोष्टीचं भान असणं म्हणजे सातत्याने त्याची जाणीव असणं. आपल्याला माहिती आहे ना की बीमध्ये वृक्ष आहे, जी छोटीशी बी आहे त्या बीमध्ये वृक्ष आहे, दगडामध्ये मूर्ती आहेच नाही का, दुधामध्ये लोणी आहेच, बीजामध्ये वृक्ष आहे. रेणूहुनी अतिसूक्ष्म बिया तराही विस्तीर्ण पिप्पल जया सम वृक्ष नाही. नारायणराव टिळकांची कविता आहे. बीजामध्ये वृक्ष आहे, दगडामध्ये मूर्ती आहे, दुधामध्ये लोणी आहे, फक्त ते काढावं लागतं. दुधामध्ये लोणी तसा देहामध्ये चक्रपाणी. आपल्या शरीरात जो आहे तो परमेश्वर, तो असाच आहे दुधामधल्या लोण्यासारखा. दुधात लोणी आहे हे त्याला काढल्याशिवाय, सिद्ध बाहेर आल्याशिवाय येत नाही. आणि ते लोणी बाहेर आलं की मग त्याचं अस्तित्व लक्षात येतं. तशासारखं आपल्या शरीरामध्ये असलेला परमेश्वराचा जो अंश आहे किंवा परमेश्वराचं जे अस्तित्व आहे किंवा परमेश्वरच आपल्या शरीरामध्ये जो स्थित आहे, कोणत्याही शब्दांमध्ये आपण जरी म्हटलं तरी त्याचा अर्थ एकच आहे की आपल्यामध्ये असलेला परमेश्वर, आपल्यात स्थित असलेला परमेश्वर हा कायम अवतार आहे आणि तो आपल्याबरोबर आहे, पण ते असण्याचं भान आपल्याला नाही. मग नेमकं मृत्यू म्हणजे काय आहे? अनेक ठिकाणी, अनेक वेळा, अनेक लोकांनी वारंवार सांगितलेलं, आपण ऐकलेलं आणि प्रत्येक ठिकाणी उद्धृत झालेलं वाक्य, माणसांचे जीर्णाने यथा विहार. जीर्ण वस्त्र टाकून
जसं आपण दुसरं नवीन वस्त्र धारण करत असतो आयुष्यभरामध्ये, जेव्हा आयुष्य आपलं सुरू झालं त्या आयुष्यभरातलं पहिलं जे वस्त्र होतं ते आपल्या शरीराला पुरणारं वस्त्र नव्हतं. छोटंसं गुंडाळलेलं दुपटं आणि शेवटी नेताना घातलेलं नवीन वस्त्र जे काय असेल ते ह्याच्या अंतर्गत या मधल्या भागामध्ये कितीदा आपण वस्त्र बदलली आहेत, कितीदा तरी बदललेली आहेत. कारण किती जीर्ण होतली, फाटली, आपल्याला कंटाळा आला. तसा आत्म्याला सुद्धा या शरीराच्या वस्त्राचा जीर्ण झाल्यानंतर त्याग करावा लागतो. हे वस्त्र जे आहे ते वस्त्र काढून टाकावं लागतं. चांडून या जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन. चांडून या जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन. तसेच ती टाकुनी जुनी शरीरे आत्माही घेतो दुसरी निराळी. आपल्याला नेहमी करता माहीत असलेलं, लहानपणापासून माहीत असलेलं हे आहे माणसांचे जीर्ण आणि यथार्थ. त्याच्याबरोबर हे पण माहिती आहे की हा आत्मा नश्वर आहे, शरीर नश्वर आहे, आत्मा हा क्षर आहे, अक्षर आहे. तो नष्ट होत नाही, तो नाहीसा होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही आणि कुठल्याही पद्धतीने आपल्याला तो नष्ट करता येत नाही. कुठल्याही शस्त्राने कशाने सुद्धा तो नष्ट होत नाही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि हा पण श्लोक आपल्याला लहानपणापासून पाठ आहे. शस्त्रेनं चिरते याचं यासी अग्नीनं जाळतो, पाणीनं भिजवी याचं वारानं वाळत. सोप्या सोप्या शब्दांमध्ये विनोबांनी गीताईमध्ये सगळे श्लोक समश्लोकी करून इतके सुंदर केले की हे तत्व आहे. आत्मा हे तत्व आहे. ह्या जुना देह टाकून घेतो, नवीन घेतो. या प्रक्रियेत दुःख करण्यासारखं काय आहे? श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगताय की यात दुःख करण्यासारखं काय आहे. गुरुच्या पायरीवर जाऊन समजावून सांगतात आहे की यात दुःख करण्यासारखं काय आहे, घाबरून हात आकडण्यासारखं काय आहे, मागे पाऊल घेण्यासारखं काय आहे, या घटनेत आहेच काय विशेष. आत्म्याचं अस्तित्व हे आमचं अस्तित्व आहे. आत्म्याचं अस्तित्व हे आमचं अस्तित्व आहे. फक्त फरक हा आहे की आत्म्याचं अस्तित्व अत्यंत भव्य आहे, अत्यंत व्यापक आहे आणि आमचं त्या मनाने कमी भव्य आणि कमी व्यापक आहे. आत्मा हा सर्वदूर भरलेला आहे. सर्व आपण आत्मे आहोत. आपण मागच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये बघितलं की हे भान असायला पाहिजे. कृष्ण अर्जुनाला म्हणतोय की आपण सर्व आत्मे आहोत हे भान असायला पाहिजे. प्रत्येक जण हा आत्मा आहे हे भान असायला पाहिजे. तो शरीर नाही हे भान असायला पाहिजे. म्हणजे सर्वीकडे आत्मा व्यापून उरलेला आहे सगळीकडे. फक्त आपणच आत्मा असलो तरी आपण त्या मूळ आत्म्यापेक्षा, परमात्म्यापेक्षा कमी भव्य आहोत, कमी व्यापक आहोत आणि आपण जन्म मरणाच्या आवाक्यात आहोत, त्याच्या कह्यात आहोत. हा जो आत्मा आहे आपला तो जन्म मरणाच्या आवाक्यात आहे. कारण तो ज्या शरीरात राहतोय त्या शरीराचा जन्म आणि मृत्यू होत असतो. ते शरीर जन्मत असतं, ते मृत्यू होत असतं आणि हे जन्म होणं, मृत्यू होणं, एक शरीर टाकून आत्म्याला दुसऱ्या शरीर घेणं ही अत्यंत सामान्य आणि अपरिहार्य अशी घटना आहे असं ते म्हणतात. या जगातली अत्यंत सामान्य आणि अपरिहार्य अशी घटना आहे आणि हे जे अनिवार्य अशी घटना आहे, ती टाळू शकत नाही अशी घटना आहे. या उपाधी आहेत. जन्म आणि मरण या फक्त उपाधी आहेत. त्या प्रत्येकाला लागलेल्या उपाधी आहेत आणि त्या आपल्याला त्याच्यातनं, त्या फेऱ्यामधनं जावंच लागतं. ते आपल्याला करावं लागतं. आपण यापूर्वी होतो. यापूर्वी जी काय किती वर्ष झाली असतील, किती युग, काय काय लोटलं असेल आतापर्यंत, पृथ्वीच्या निर्मितीनंतर, पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर जे जे काय झालेलं आहे त्याला किती काळ लोटून गेला. हा जो काळ हा शब्द आहे त्याच्यासाठी, कारण आपण त्याची गणनाच नाही करू शकत, ना वर्ष म्हणू शकत, ना युग म्हणू शकत, ना आणखी काही म्हणू शकत. किती काळ लोटून गेलाय. जो काय काळ लोटून गेलाय त्या काळात आपण होतो.
आजपर्यंत या क्षणापर्यंत आपण जिवंत आहोत आणि नंतरही हा काळाचा प्रवाह जसा वाहत जाणार आहे त्या वाहत्या प्रवाहातही आपण असणारच आहे. आणि हे पुराव्याने सिद्ध करणारी एकमेव गोष्ट म्हणजे मृत्यू. आतापर्यंत अमुक एका क्षणापर्यंत आपण जिवंत होतो हे सिद्ध करणारी गोष्ट म्हणजे मृत्यू. कारण अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळेला देवाज्ञा झाली म्हणजे तोपर्यंत ती व्यक्ती इथं होती हे सिद्ध करणारी म्हणजे आपलं जीवन सिद्ध करणारी घटना आपला मृत्यू आहे. आणि त्याच घटनेबरोबर हे पण सिद्ध होत आहे, पुराव्याने सिद्ध होत आहे की यानंतर आपण पुन्हा या विश्वात असणार आहोत. आपलं स्वरूप बदललेलं असेल, रूप बदललेलं असेल, आपलं शरीर बदललेलं असेल. याच शरीरात आपण असणार नाही, स्त्री देहात पुरुष देहात असं आपण असणार नाही. अमुक घरात अमुक ठिकाणी अमुक व्यक्ती म्हणून असणार नाही, अमुक व्यवसाय करणारी व्यक्ती म्हणून असणार नाही, अमुक शिक्षण घेणारी व्यक्ती म्हणून असणार नाही, पण आपण असणार आहोत, निश्चितपणे असणार आहोत. आणि हे सांगताना श्री अरविंद इतक्या छान शब्दामध्ये सांगतात, आपण त्यांच्या शब्दात वाचूया. अतिशय सुरेख शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आत्मा जन्म घेतो याचा अर्थ तो आमच्या मर्त्य इंद्रियांना अव्यक्त अशा अवस्थेतून व्यक्त अवस्थेत येतो इतकाच आहे. अगदी साधाच आहे अर्थ की आमची ही सगळी इंद्रियांना तो अव्यक्त आहे, आत्मा आहे, अगोचर आहे. कारण आपल्या इंद्रिय गोचर नाही, आपल्याला दिसत नाही, आपल्याला जाणवत नाही, आपल्याला माहित नाही, आपण त्याला बघू शकत नाही, आपण त्याच्याशी बोलू शकत नाही, पण तो आहे हे आपल्याला नक्की माहित आहे. आणि हे आहे हे माहीत असणं जेव्हा जन्म घेतला जातो तेव्हा जे शरीर प्राप्त होतं त्या इंद्रियांच्या अवयवांच्या शरीराच्या माध्यमातून तो अव्यक्तातून व्यक्त होतो. माध्यमातून त्या शरीराच्या माध्यमातून अव्यक्तातून व्यक्त होतं. जसं आजच्या भाषेत आपण म्हणायचं जे इलेक्ट्रिसिटी आहे जे सगळीकडे आहे आपल्या घरभर वेगळ्या वेगळ्या तारांमधनं वेगळ्या वेगळ्या पाईपमधनं सगळ्या घरभर खेळते आहे, पण ती अव्यक्त आहे. जेव्हा आपण एखादा दिवा लावू, पंखा लावू, दूरदर्शन संच आपण सुरू करू किंवा आणखी काही मिक्सर सुरू करू, ग्राइंडर सुरू, जे काय सुरू करू ते सुरू केल्यानंतर ती अव्यक्त असलेली जी एनर्जी आहे ती व्यक्त होते. म्हणजे आपल्या इंद्रियांना ती आहे हे दिसतं, जाणवतं, अनुभवत आहे. तशाच सारखा आत्मा जन्म घेतो याचा अर्थ अव्यक्त असलेली गोष्ट इंद्रियांना जाणवण्या इतपत व्यक्त होते. असणं आणि व्यक्त होणं यातला हा फरक आहे. कुठून सुगंधाची एखादी झुळूक येते, आपण बसलेलो असतो सहज आणि एकदम अचानक कुठला तरी गंध येतो, इतका सुरेख येतो, आपण म्हणतो जवळपास कुठेतरी मोगऱ्याची झाडं असली पाहिजेत बरं का, किंवा चाफा फुलला असला पाहिजे बरं का, कोणीतरी आपण गाडीत असो रेल्वेच्या डब्यामध्ये लोकलमध्ये वगैरे तर पटकन असं वाचायला तर आपण कोणीतरी सोनचाफ्याची फुलं घातलेली असली पाहिजे बरं का डोक्यामध्ये. हे आपल्याला इतकं सहजपणे लक्षात येतं कारण ती झुळूक येऊन आपल्याला ती अव्यक्तातून तो सुगंध व्यक्त झालेला. आली कुठून अशी कानी टाळ मृदुंगाची ध्वनी. आवाज तो ध्वनी अव्यक्तात असलेला व्यक्त होतो जेव्हा आपल्या कानावर कुठून तरी एखादी सुरेल गाण्याची लकेर येते. हे जसं व्यक्त होणं आहे त्या ध्वनीचं, हे जसं व्यक्त होणं आहे त्या गंधाचं, तसं आत्म्याचा जन्म शरीराच्या रूपानं आत्म्याने येणं हे अव्यक्तातून आत्म्याचं व्यक्त होणं आहे. म्हणून ते म्हणतात की आत्मा जन्म घेतो म्हणजे अव्यक्तातून इंद्रियांच्या द्वारा व्यक्त होतो. आपण गंध किंवा गायनाची ती लकेर ध्वनी जो आहे तो ऐकला तो आपल्या इंद्रियांच्या अनुभवला तो आपल्या इंद्रियांच्या साह्याने अनुभवला. तसंच इंद्रियांच्या साह्याने आपण जे अनुभवू शकू तो आत्मा, याच्यासाठी आत्मा मानव रूपाने किंवा कोणत्याही रूपाने ज्या सजीवाच्या रूपाने जन्म घेतो तर अव्यक्तातून व्यक्त होत असतो. आत्मा जन्म घेतो याचा अर्थ तो आमच्या मर्त्य इंद्रियांना, आमची ही जी मर्त्य इंद्रिय आहे आज आहे उद्या नाही अशी राहणारी आहे, त्या इंद्रियांना अव्यक्त अशा अवस्थेतून व्यक्त अवस्थेत येतो इतकाच आहे.
तो मरतो याचा अर्थ त्या अव्यक्त अवस्थेत तो परत जातो असा आहे. आत्मा मरतो किंवा आत्मा जन्मतो याचा अर्थ जर तो मरतही नाही आणि जन्मतही नाही. शरीर मरतं, शरीर म्हणजे मी नाही आहे, पण आत्मा आहे तो मरतही नाही जन्मतही नाही, कधीच नाही. न जन्म पावे न कदापि मृत्यू, हो न मागे न पुढे न होय, आला न गेला स्थिर हा पुराण, मारोत देहाच परी मरेना. जन्म पावत नाही किंवा त्याला मृत्यूही नाही, परंतु जेव्हा मानव शरीर जन्म पावतं तेव्हा आपल्याला तो आत्मा व्यक्त झालाय असा त्याचा अर्थ होतो. अस्तित्वाच्या व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन अवस्था आहेत, हे आपल्या लक्षात आलं. कशाचे? अस्तित्वाच्या व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन अवस्था आहेत. हवा अव्यक्त आणि काहीतरी हलतं, हे दिसतंय हलताना म्हणजे व्यक्त, अशा याच्या दोन अवस्था आहेत. तशी आत्म्याची सुद्धा आहे. अस्तित्वाच्या व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन अवस्था आहेत. अस्तित्वाचे दोन लोक आहेत. दोन लोक म्हणजे दोन ठिकाणं, दोन क्षेत्र. 3 लोक म्हणा, 3 लोक, तशासारखे हे दोन लोक आहेत. व्यक्त आणि अव्यक्त असेही म्हणता येते. बहुतेक मन आणि इंद्रिय मरणाविषयी आणि मरणाच्या भयानपणाविषयी, मग ते मरण आजाराच्या अंथरुणावरचे असो किंवा अरणक्षेत्रावरचे असो, फार आरडाओरडा करतात. त्याविषयी फार आरडाओरडा करतात. पण हा आरडाओरडा केवळ शरीर घटक मज्जातंतूंचा असतो. अज्ञानाची परिसीमा या आरडाओरड्याने व्यक्त होते. माणसांच्या मरणाविषयी आम्ही शोक करतो, हा शोक अज्ञानाने आम्ही करत असतो. वस्तुतः मृत माणसांबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नसते, कारण ही माणसे अस्तित्वातून गेलेली नसतात, पूर्णपणे अस्तित्वातून गेलेली नसतात. त्यांची बदललेली स्थिती ही दुःखमय नसते, भय वाटण्यासारखी नसते. मरणाच्या पलीकडे ही माणसे जीवनात असल्याप्रमाणेच अस्तित्वात असतात. जे दुःख आहे, शोक आहे, त्याचं कारण हे शरीर नष्ट झालेलं आहे म्हणून आहे. म्हणून ते म्हणतात की हा मज्जातंतूंचा आरडाओरडा आहे. तसं करायची काही गरजच नाही आहे, कारण याचा अर्थ असा की या स्थितीतून तो गेलेला आहे दुसऱ्या स्थितीत, कदाचित दुसरी स्थिती आजच्या स्थितीपेक्षा जास्त चांगली असेल. आज ज्या घरामध्ये, ज्या ठिकाणी, ज्या लोकांमध्ये तो मनुष्य राहतोय त्याच्यापेक्षा तो नक्कीच चांगला असेल. आणि ही गोष्ट खरी आहे की अगदी अंथरुणावर फिरलेल्या, अगदी अत्यंत यातना भोगत असलेल्या, ज्याच्या यातना आपल्यालाही सहन होत नाहीत, अशा माणसाच्या बाबतीमध्ये आपल्याही मनात ती व्यक्ती कितीही आपल्या जवळची असो, कितीही आपल्याला हवी असो, कितीही आपली असो, तरी हे येतं की या यातनातून याची सुटका व्हावी बाबा आता, याची सुटका व्हावी बाबा आता, म्हणजे या स्थितीतून तो बाहेर पडावा. सुटका व्हावी याचा सरळ अर्थ असा आहे की या स्थितीतून बाहेर पडावा. मग बाहेर पडावा म्हणजे नष्ट व्हावा का? नाही, तो चांगल्या स्थितीत जावा. एका स्थितीतून जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो, जेव्हा आर्थिक विवंचनेमध्ये असतो, जेव्हा एखाद्या आणखी कशा तरी दुःखामध्ये असतो, त्यावेळेला आपण असं म्हणतो की आमची या स्थितीतून सुटका व्हावी. मग या स्थितीतून सुटका व्हावी असं म्हणतो, याचा अर्थ आपण यापेक्षा चांगल्या स्थितीत जावं असं होतं ना. आर्थिक अडचणीतून सुटका व्हावी म्हणजे काय की आमची आर्थिक परिस्थिती सुधारावी. दुःख आहे, हाताला आहे, पायाला आहे, पाय दुखतोय, दुखणं आहे, संपावं बाबा कधीतरी, म्हणजे याचा अर्थ हे दुखणं बंद व्हावं आणि आपण चांगलं चालू हिंडू फिरू लागावं. ही जी भावना आहे, हीच भावना त्या शरीराच्या संदर्भात असली पाहिजे की हा आत्म्याचा मृत्यू नाहीच आहे, हा आत्म्याचा मृत्यू नाही आहे, हा शरीराचा मृत्यू. आणि मग त्याच्यासाठी तू का शोक करतोय हे वारंवार गीतेतून कृष्ण अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांची परिस्थिती या जीवनातल्या, आजच्या जीवनात ज्या परिस्थितीमध्ये ते लोक आहेत त्यांच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत असेल. आणि ही जी चांगल्या परिस्थितीत असणारी स्थिती आहे, हे न जाणता दुःख करणं, त्याच्यासाठी जाणाऱ्यासाठी शोक करणं, हे अगदीच अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. अर्जुनासारख्या श्रेष्ठ व्यक्तीचं तर लक्षण नक्कीच नाही आहे, हे भगवान श्रीकृष्णांना वाटतंय. म्हणून ते वारंवार त्याला तेच समजावून सांगायचा प्रयत्न करतात आहे की आम्ही मरतो हा निव्वळ भास आहे. आम्ही मरतो हा अत्यंत वेडेपणा आहे, हा विचारही वेडेपणाचा आहे, हा विचारही सत्य नाही आहे. आत्म्याच्या ऊर्ध्वमुख विकासाची साधनं काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे.
आहे त्या स्थितीपेक्षा अधिकच चांगल्या स्थितीत त्या आत्म्याने जावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्या विकासाची साधनं काय आहेत हे आपल्याला पाहिजे. आहे त्या परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीमध्ये माणसाने जावं असं वाटत असेल, आपण सर्वसामान्य आपल्याला समजण्याच्या दृष्टीने आर्थिक परिस्थितीचा विचार करू, म्हणजे ते चटकन लक्षात येतं आपल्याला. आर्थिक परिस्थिती ही एकमेव परिस्थिती नाही. अत्यंत भौतिक पातळीवरची आणि सामान्य परिस्थिती आहे, तरी सुद्धा समजायला हे सोपं जात आहे. म्हणून मी वारंवार आर्थिक परिस्थितीचं उदाहरण देते आहे की आर्थिक परिस्थिती चांगली नसेल एखाद्याची तर त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी, त्या परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीत सुस्थितीत जाण्यासाठी माणसाने काय करावं त्याची साधनं आपण जमा करतो. की दिवसभर अमुक ठिकाणी नोकरी करतोय, आम्हाला संध्याकाळी 3 तास रिकामे मिळतात आहे, मग थोडंसं एखादी पार्ट टाइम नोकरी बघावी का, ट्युशन्स घ्याव्यात का, की मला चित्रकला चांगली येते मी ते शिकवू लोकांना, खेळ चांगला येतो एखादा मग तो शिकवायसाठी मी जाऊ का कोच म्हणून. हा जो भाग आहे की आपल्या आर्थिक परिस्थितीतून, ज्या परिस्थितीत आपण आहे त्या परिस्थितीतून सुस्थितीत निघण्यासाठी आपण साधनं जमवतो. हे साधन आहे. शारीरिक परिस्थिती दुर्बल असेल तर त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय करावं. लोकमान्य टिळकांनी 2 वर्ष दिली. रोज 2दा तो सीमागड उतरून खाली यायचं आणि पुन्हा चढायचे की माझं शरीर हे या सगळ्या येणाऱ्या संकटांना सामोरं जायसाठी धडधाकट असायला पाहिजे. त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं त्या परिस्थितीत, हा प्रश्न असतो. प्रत्येकानेच आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीपेक्षा चांगल्या स्थितीत जाण्यासाठी काय करावं हा प्रयत्न जेव्हा मनुष्य भौतिक आणि शारीरिक दृष्टीने करत असतो, तसा आपला आत्मा जो आहे तो आत्मा सुद्धा आहे त्या परिस्थितीपेक्षा अधिकच चांगल्या परिस्थितीत कसा होत जाईल, ऊर्ध्वमुख कसा होईल, त्याची प्रगती कशी होईल आणि ती प्रगती होण्यासाठी त्याची कोणती साधनं त्याने जुळवावीत, साधनांची जुळवाजुळव करावी किंवा ती साधनं कशी प्राप्त करावीत याचा तो वारंवार विचार करत असतो आपल्या निरनिराळ्या कार्यामधनं आणि निरनिराळ्या गोष्टींमधनं. त्याच्यामुळे मन हे या दृष्टीने विचार करतं. मन, बुद्धी आणि आत्मा हे एक नाही आहेत. यांच्या विचारांची दिशा वेगळी आहे. त्याच्या उच्च स्थितीत जाण्यासाठी, चांगल्या स्थितीत जाण्यासाठी, अधिक उंचीवर जाण्यासाठी विचार करायचा असेल तेव्हा मन विचार करतं. त्यावेळेला ते मन आपल्याला भौतिक किंवा आर्थिक किंवा आता ज्या बाह्य स्थिती आहेत त्या बाह्य स्थितीतनं उच्च परिस्थितीत कसा जाता येईल याचा विचार करत असतो. त्याच्यानंतर ज्ञान, बुद्धी जेव्हा विचार करते तेव्हा ज्ञान प्राप्त करते, करण्याचा विचार करते. याच्या परिस्थितीत तुम्ही चांगलं कसं करता येईल, आणखी परीक्षा देता येईल का, यापेक्षा प्रमोशन मिळवता येईल का, जेणेकरून माझी परिस्थिती आणखी सुधारेल. किंवा आर्थिक परिस्थितीचाही प्रश्न नसेल तरी सुद्धा जर एखाद्याला तळमळ असेल आपल्या बुद्धीची पातळी वाढवण्याची किंवा आपली बुद्धी उच्च व्हावी किंवा आपल्या बुद्धीला काहीतरी एक आज असावी ज्ञानप्राप्तीची, तर तो ज्ञानप्राप्तीच्या दिशेने पुढे धावतो. मग त्याचा आर्थिक फायदा होतो नाही होत याच्याशी तो विचार करत नाही. आणि आत्मा जो आहे, जेव्हा आत्म्याला ऊर्ध्वमुख जायचं असेल, वर जायचं असेल, तेव्हा त्याचं साधन तपस्या आहे. मनाचं साधन हे बाह्य भौतिक गोष्टी आहेत, उच्च स्थितीत जाण्यासाठी विचार आहेत. बुद्धीचं साधन ज्ञानप्राप्ती आहे आणि आत्म्याचं साधन तपस्या आहे. आता आपण कोणत्या पातळीवर आहोत याच्यावरनं आपण कोणत्या दृष्टीने विचार करून आपण काय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो हा भाग येतो. उच्च आणि विशाल ज्ञान प्राप्त करणं हे बुद्धीला पटत असतं, मनाला पटत असतं. दुःख आणि भ्रम सुटणं, मनाचं दुःख दूर होणं, त्याचा भ्रमनिराश होणं, भ्रम सुटणं आणि तो त्या भ्रमातून बाहेर येणं, ह्यानी त्या मनाची संतुष्टी होत असते. बुद्धीची संतुष्टी जी होत असते ते बौद्धिक पातळी वाढवल्याने होत असते. मनाच्या प्रगतीचं मोजमाप नाही आहे, बुद्धीच्या प्रगतीचं आज मोजमाप आहे.
शक्तीच्या प्रगतीचं मोजमाप. या दोनच गोष्टी अशा आहेत आपल्या क्षमतांमधल्या ज्या अव्यक्त असून सुद्धा त्यांचं मोजमाप करता येतं. ते म्हणजे बुद्धी आणि शक्ती, या दोन गोष्टींचं मोजमाप करता येतं. आणि मग ह्याच्यातून बाहेर पडून यातून बाहेर पडायचं आहे आणि मग आपला आत्मा उन्नत करायचा आहे, असा जेव्हा विचार श्रीकृष्णांनी, भगवान कृष्णांनी अर्जुनाला दिलेला आहे, त्यावेळेला मग आता पुन्हा प्रश्न असा येतो की या विचारामध्ये युद्धाचा आदेश कुठे आला? नाही का? ऊर्ध्वमुख हो, तुझा आत्मा उंच नाही, तुझी प्रगती कर, उन्नती कर, तू आध्यात्मिक पातळीवर उच्च हो, हे जे सगळं सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे. तर ते युद्ध कर हा आदेश कुठे आला याच्यामध्ये? हे जे सगळं जे ज्ञान दिलेलं आहे हे सगळं ज्ञान असंच दिलेलं आहे आध्यात्मिक पातळीवरचं. मग हा आदेश कुठे आला? श्री अरविंद त्याच्या पुढे म्हणतात, युद्धाचा अर्जुनाला आदेश श्रीकृष्ण देत आहेत. कुरुक्षेत्रावर संहार कर्म करण्यास श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनाला अमरत्वासाठी जो मार्ग चालवायचा आहे त्या मार्गातील एक भाग म्हणून त्याला हे कुरुक्षेत्रावरील संहार कर्म करणे प्राप्त आहे. आपण जो अमरत्वाचा भाग पाहिला होता, अमरत्व म्हणजे काय? मृत्यूच्या पलीकडे जाणे. शरीराने अमर असणे किंवा मरावे परीसारखा नाही, तर मृत्यूच्या पलीकडे जाणे, त्या अमरत्वाचा, अमृतत्वाचा भाग आहे. अर्जुनाला अमरत्वासाठी जो मार्ग चालवायचा आहे त्या मार्गातील एक भाग म्हणून त्याला हे कुरुक्षेत्रावरील संहार कर्म करणे प्राप्त आहे. त्याचा काही स्वधर्म आहे, समाजविषयक धर्म आहे, त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या जीवनाचा काही धर्म आहे. या धर्माने, स्वधर्माने आदेशिलेले कर्तव्य करण्याच्या ओघात हे संहार कर्म अनिवार्यपणे अर्जुनाच्या वाट्याला आलेलं आहे आणि म्हणून ते करणे त्याला प्राप्त आहे. एक थोडंसं त्यांचा परिच्छेद पुढे वाचण्यापूर्वी थांबून एक पुन्हा आठवण करून देते की आपण सुरुवातीपासून हे लक्षात ठेवायचं की श्री अरविंदांनी जो विचार केलेला आहे, कुठल्याही प्रगतीचा किंवा कुठल्याही उन्नतीचा जो विचार केला आहे, पुढे जाण्याचा विचार केला आहे, तो व्यक्तीचा केलेला नाही, केवळ व्यक्तीचा केलेला नाही. त्यांनी व्यक्ती, समष्टी आणि परमेष्ठी, व्यक्ती स्वतःच्या स्तरावर उन्नत आलेला असायला पाहिजे, त्या व्यक्तीने स्वतःच्या स्तरावर स्वतःला उन्नत करून घेतलेलं असलं पाहिजे. त्याबरोबर आपल्या समाजाची त्यांनी उन्नती केली पाहिजे. एकट्याने विकास साधायचा नाही, एकट्याने कुठेतरी जाऊन पोहोचायचं नाही. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नाही, फल लागे अति दूर, असं नकोय खजुराच्या झाडासारखं की खूप उंच गेला आहे ते झाड, पण जर एखादा मुकेलेला ताणलेला माणूस असेल आणि काही त्याला वाटत असेल की तिथे थोडी विश्रांती घ्यावी, तर त्या झाडाची सावली पण त्याला मिळत नाही आणि त्याची फळं सुद्धा, त्याची क्षुधा तृषा शमवण्यासाठी त्याला तोडता येत नाही. त्यापेक्षा कमी उंचीचं आंब्याचं झाड चांगलं, ज्याच्या खाली विश्रांती घेता येते, त्याची फळं खाता येतात, त्याच्या झाडावर कितीतरी घरटी करून कितीतरी पक्षी राहत असतात, प्राणीसुद्धा त्याच्या खाली विश्रांतीसाठी येतात. ही सावली देणारी वृक्ष छोटी असली तर चालतात. म्हणजे एकट्याने मोठं नाही व्हायचंय, सगळ्यांनी मोठं व्हायचंय. जसं पक्षी स्वतःच्या सुटकेसाठी अख्खं झाडाच्या झाडं घेऊन उठले होते, तसं आपण समाजाला घेऊन उठायचंय, आपल्या बरोबरीच्यांना घेऊन उठायचंय. त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यष्टी, समष्टी या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि या गोष्टीच्या विचारानंतर परमेश्वराचा विचार केलेला आहे. आणि तो पुन्हा परमेश्वराचा म्हणजे आपल्या हृदयातल्या परमेश्वराचा, म्हणजे इथून निघायचं तिथपर्यंत जायचं आणि पुन्हा युटर्न घेऊन आपल्या मनातल्या परमेश्वराशी पोचायचंय. ही त्यांची प्रत्येक ठिकाणच्या लिखाणाची वृत्ती आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्जुनाला स्वधर्म सांगितलेला आहे, स्वतःचं कर्तव्य सांगितलं आहे, त्याच्याबरोबर त्याचं सामाजिक कर्तव्य जे आहे त्याचं सुद्धा त्यांनी भान दिलेलं आहे. येथे जीवनातील बाह्य, एक मिनिट आपण इथे थांबलो आहे. अर्जुनाच्या वाटाला आहे म्हणून हे करणे त्याला प्राप्त आहे. एकमेव आत्म्याची अभिव्यक्ती असलेले हे भौतिक विश्व केवळ आंतरिक विकास क्रमाचे स्थान नाही, तर ते असे क्षेत्र आहे की जेथे जीवनातील बाह्य प्रसंग या आंतरिक विकासाची संधी म्हणून, स्वागतार्ह म्हणून उपयोगात आणायचे असतात. हे विश्व अन्योन्य सहाय्याचे आणि अन्योन्य संघर्षाचे क्षेत्र आहे. येथे सुलभ सुखांचा भोग घेत
शांततेने, गंभीरपणे, हळूहळू किंवा वेगाने सरपटत प्रगती करण्याची सवड आम्हाला मिळत नाही. येथे प्रगतीचे प्रत्येक पाऊल वीर्ययुक्त खटाटोपाने अन्योन्य विरोधी शक्तींच्या संघर्षात तेजस्वी लढा देऊन आम्हाला पक्के करावे लागते. हळूहळू सरपटत सरपटत पुढे जायचं नाही, ती संधी आम्हाला नाहीये. येथे जे आंतरिक संघर्ष आणि बाह्य संघर्ष, अगदी अत्यंत भौतिक संघर्षापर्यंतचा, युद्धापर्यंतचा बाह्य संघर्ष आपले कर्तव्य म्हणून स्वीकारतात ते क्षत्रिय होत. व्याख्या आहे ही आणखी एक क्षत्रियाची. ते बलसंपन्न मानव असतात. युद्ध, बलप्रयोग, उदारता, धैर्य, वीर्य हे त्यांच्या प्रकृतीत असते. न्यायाचे, सत्याचे रक्षण करणे, युद्धाचे आव्हान निसंकोचपणे, निशंकपणे स्वीकारणे हा त्यांचा धर्म, कर्तव्य असते. हा त्यांचा पुण्यमय गुण असतो. विश्वात खरे आणि खोटे, न्याय आणि अन्याय यामध्ये सतत झगडा चाललेला असतो. अत्याचार करणारी, जुलूम करणारी शक्ती आणि संरक्षण देणारी शक्ती या दोन शक्तींमध्ये विश्वात सतत झगडा चाललेला असतो. हा झगडा वाढत वाढत त्याने भौतिक युद्धाचे स्वरूप घेतले. म्हणजे मग सत्याच्या आणि न्यायाच्या कैवाऱ्याला, सत्याची आणि न्यायाची ध्वजा उंच धरणाऱ्याला त्याच्या वाट्याला आलेले भयंकर संहाराचे कर्म पाहून घाबरणे, डळमळणे मुळीच शोभत नाही, मुळीच उचित होत नाही. त्याने न डळमळता आपले कर्तव्य केले पाहिजे. त्याच्या साथींना, त्याच्या अनुयायांना त्याने सोडून जाता कामा नये. अत्याचारी आणि क्रूर प्रतिपक्षीयांची दया करण्याचा दुबळेपणा दाखवून आणि नियोजित संहारांचा भयंकर विस्तार आपल्या स्थूल इंद्रियांना व मनाला उभं आणतो. यासाठी संहार कर्माचा धसका घेऊन ते टाळण्याचा दुबळेपणा दाखवून न्यायाच्या व सत्याच्या कैवाऱ्याने आपल्या पक्षाचा द्रोह करता कामा नये. म्हणजे इथे त्याचा स्वतःच्या आत्म्याचा द्रोह आहे, स्वतःच्या कर्तव्याचा द्रोह आहे, स्वकर्तव्याचा द्रोह आहे, स्वजातीचा द्रोह आहे, क्षत्रियाचा द्रोह आहे आणि पक्षाचा पण द्रोह. ज्या पक्षासाठी तू उभा आहे त्या पक्षाचा पण द्रोह आहे. हा दुबळेपणामुळे या सगळ्या असंख्य गोष्टी घडतात. एका व्यक्तीच्या दुबळेपणामुळे कितीतरी गोष्टी अशा घडू शकतात. ही मालिका जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात बारीक बारीक एकेका गोष्टीचा विचार केला मनाशी तर आपल्या लक्षात येतं किती तथ्य आहे आणि किती त्रिकालबाधित सत्य आहे. हे आज पण आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टी जाणवतात आहे. पक्षाच्या संदर्भात, व्यक्तीच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात आणि स्वतःच्या कर्तव्याच्या संदर्भात. म्हणजे हा जो प्रश्न आहे पुन्हा तिथपर्यंत येऊन पोहोचलेला तोच पुन्हा प्रश्न. या अर्जुनाच्या मनात आलेले 3 विचार. पहिला विचार की मी यांना मारणार आहे. शरीराचं मरण ही अत्यंत क्षुद्र आणि अपरिहार्य घटना आहे आणि त्या घटनेला मी कारण होतोय म्हणून मला दुःख होतोय हे त्यांनी बाजूला काढलं त्याच्या मनातलं. स्वतःपुरता पाप पुण्याचा विषय हा नाही आहे हे त्याला समजावून सांगितलं. अर्जुनानं शोक करणं सोडावं आणि युद्ध करावं हे कृष्ण सांगतोय. आता हे पुन्हा 3 पातळीवर पाहू. आपल्या हातून संहार होणारे वैयक्तिक दुःख झालं, वैयक्तिक पातळीवरचं, व्यक्तिगत म्हणजे वेष्टीच्या पातळीवरचं दुःख झालं. आयुष्य रित होणार हे समष्टीच्या पातळीवरचं दुःख झालं. कारण की तो म्हणतोय की यश मिळालं जरी तरी हे सगळे मेलेले असतील आणि मग ज्यांच्या साह्याने सुख उपभोगायचं, ज्यांच्या साह्याने आपण यशस्वी व्हायचं ते कोणीच नसले तर मग त्याला काही अर्थच नाही, निरर्थक आहे सगळं हे म्हणणं. हे समष्टीचं दुःख झालं. ही सर्वांसह राहणं ही मनुष्याची भावना आहे. मनुष्य हा कायम सर्वांसह राहत असतो, सर्वांबरोबर राहत असतो. त्याला एकटेपणा नको असतो. तो समष्टीप्रिय, समाजप्रिय प्राणी आहे. आपण पाहिलं होतं की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. ही मूळ गोष्ट नाकारली अशी अरविंदांनी. त्यांनी म्हटलं की तो आध्यात्मिक आहे पण तो तरीही तो समष्टीप्रिय आहे. तो सुखदुःख वाटाविषयी वाटतात, सुखदुःख वाटणारा असा प्राणी आहे. वाटणारा म्हणजे सुख आणि दुःख दुसऱ्याला, आपली सुखामध्ये दुसऱ्याला सहभागी करून घेणारा आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणारा, याला म्हणायचं सुखदुःख वाटणारा प्राणी. छोटीशी गोष्ट बघा ना, एक सहज आपल्या लक्षात येतं एखादी गोष्ट की मनुष्य कसा एकटेपणा त्याला नको असतो. आपण प्रवासाला निघालो, समजा गाडीमध्ये बसलेलो आहे, डब्यामध्ये बसलेलो आहे, जनरल बोगीतून प्रवास करतोय असं गृहीत धरू आणि आपण खिडकीशी बसलो असो. आपल्याला जागा मिळाली आहे, रिझर्वेशन वगैरे नाही आहे पण गर्दीत घुसून आपण जागा मिळवली, तिथे भरपूर गर्दी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आपण बसलेलं तर समोरून
गाडीत जागा शोधणारे आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती आपल्याला दिसते, मित्र मैत्रीण कोणीतरी दिसतोय, तर आपण काय करू की पटकन आतमध्ये नजर वळवून घेऊ, तिकडे पाठ करू की याला आपण दिसू नये. कारण कुठे याला दिसलो तर हा पटकन अरे इथे आहे का तो, थांब येतो, मग इथे आला तर आपली जागा कुठून देणार आपण त्याला. ही वृत्ती आहे. तेच असंच आपण प्रवासाला निघालेलं आहे. गाडी मध्ये गर्दी नाही आहे. आता आजकाल कोविडमुळे वगैरे लोक प्रवास करत नाही, त्याच्यामुळे गाडीत गर्दी नाही आहे. जनरल कंपार्टमेंट ते गेलो समजा आणि बसलोय, आणि अशा वेळेला बाजूबाजूला कोणीच नाही, आपण एकटाच तिथे बसलेलं आहे, तर आपल्याला अगदी क्वचित कधीतरी ओळखणारी किंवा कधीतरी भेटलेली एखादी व्यक्ती जर जाताना तिकडून कुठेतरी दिसली तर आपण करतो, हाक मारतो, बोलवतो, बसा ना इथे, बसा इथे. कारण आपल्याला तो एकटेपणा नको असतो. म्हणजे हा जो ह्या सुख आणि दुःख वाटणे जे मी म्हणते ना, ते हे जे सुख आणि दुःख वाटून घेण्याच्या या गोष्टी ज्या आहेत, आपल्या ज्या या सुखदुःखाच्या वाटणीच्या गोष्टी तशा. दुःख हे सुखावह असतं आणि सुख हे कधी कधी दुःखद असतं. दुःख हे सुखावह असतं, सुखद असतं. आपण एखाद्याच्याकडे जातो, त्याच्या तुझ्या याच्यामध्ये अगदी यशामध्ये सहभागी आहे वगैरे असं म्हणत असतो, त्यामुळे कुठेतरी असं यश मला नाही मिळालं, ही कुठेतरी छोटीशी खंत असूया असते का पण त्याचा हे केला पाहिजे. एखाद्या मनुष्यावर खूप संकट आलं, काहीतरी आलं, त्याला आपण भेटायला जातो, डॉक्टर केवढी कठीण परिस्थिती आली तुम्हाला, तुमच्यावर खरं म्हणजे खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं, तर यावेळेला ही परिस्थिती बिकट माझ्यावर नाही आली, याच्याबद्दल परमेश्वराचे आभार मी मानले पाहिजे, ही भावना मनात येते का? म्हणजे मग त्याच्या दुःखात कुठेतरी तुम्हाला सुख आहे ना. अनेक गोष्टींमध्ये सुख असतं. आपण नसल्यामुळे कोणाला तरी आपण नाही आहे म्हणून कोणीतरी अडलं आहे, कोणातरी काम अडलं आहे, आपली ते आठवण काढतात आहे, वाट बघतात आहे, याच्यात आपल्याला सुख असतं. खरं म्हणजे त्यांचं काम असं आपल्याशिवाय अडणं ही काही मोठी चांगली गोष्ट नाही आहे, पण आपल्याशिवाय होत नाही आहे हा जो अहंकार आपला पोचला जातो, त्याच्या दुःखात आपल्याला आनंद, पहा माझ्याशिवाय अडलंच की नाही, ही भावना असते. तर ही सुख दुःख आहे. तर या ज्या सुख आणि दुःख या संबंधीच्या काही गोष्टी आहेत, त्यापासून उदासीन राहायला नको आहे. आणि म्हणून हे जर उदासीन राहायला नको म्हणून साठी म्हणतात आहे, उदासीनतेच्या पलीकडे जाऊन धर्मरक्षणासाठी यशस्वीपणे लढून सत्पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपल्याला करायचं आहे. धर्मरक्षणाच्या न्याय प्रस्थापनाच्या लढाईहून क्षत्रियाला अधिक हिताची गोष्ट नाही. वैयक्तिक सुखदुःखापासून समष्टीवर आणि कर्तव्यावर येताना श्री अरविंद म्हणतात आहे, कृष्ण अर्जुनाला सांगतो आहे, धर्मरक्षणाच्या न्याय प्रस्थापनेच्या लढाईहून क्षत्रियाला अधिक हिताची गोष्ट नाही. अशी लढाई आपोआपच चालून आली तर स्वर्गाचे द्वार आपल्यासाठी उघडे झाले आहे असे क्षत्रियाला वाटते आणि त्याला खरा आनंद होतो. हे सत्पक्षाच्या विजयासाठी चाललेले युद्ध तू न करशील तर तू कर्तव्य टाळल्यासारखे होईल, पुण्यकर्म टाळल्यासारखे होईल आणि तुझी कीर्ती जाऊन अपकीर्ती तुझ्या पदरी येईल, पाप तुझ्या पदरी येईल. तू लढण्यात नकार दिल्याने तुझा लोक अपमान करतील, तू भ्यायला आहेस, दुबळा आहेस असे तुझ्या संबंधीने निंदेचे उद्गार काढतील. तुझा क्षत्रियाचा मान तू गमावून बसशील, क्षत्रिय असण्याचा मान तू गमावून बसशील. लोक आपल्या नेत्यापासून, आपल्या राजांपासून जी अपेक्षा स्वाभाविकपणे करतात ती खोटी पाडून त्यांची प्रतारणा तू करतोयस. तू आमच्या बाजूने लढावंस ही आम्ही अपेक्षा केली आणि तू न लढता परत जाशील तर ती आमची अपेक्षा खोटी ठरते, ते आमची प्रतारणा होते. या युद्धात तू मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, तुझा जय झाला तर तुला पृथ्वीचं राज्य भोगायला मिळेल. तेव्हा हे कोणत्या युद्ध करण्याचा निश्चय कर आणि युद्धास उभा राहा. क्षत्रियाचा धर्म सांगतात. पुन्हा 3 गोष्टींचा आलाय. स्वतःच्या सुखदुःखासंबंधी उदासीन राहून कर्तव्य कर, पहिला आदेश आहे, पहिला उपदेश आहे. स्वतःच्या संबंधी, देहाच्या संबंधी विचार करू नको, वासांचे जीर्ण नाही, हा जो उपदेश आहे तो पहिला उपदेश आहे. दुसरा उपदेश आहे, क्षत्रियाच्या धर्माप्रमाणे वागून युद्ध कर, विरोचित मृत्यू प्राप्त कर किंवा दुसऱ्यांना तो मृत्यू दे, कारण की मृत्यू हे शरीर पावणार आहे, आत्मा मरणार नाहीये. नैनन चिंतनती शस्त्र आहे. हा दुसरा उपदेश आहे. तिसरा उपदेश आहे, उदासीनतेच्या सखोल याच्यातनं असमत्वात जा. नुसतीच उदासीनता पाहू नकोस किंवा नुसतंच उदासीनतेतून निर्माण होणारा अध्यात्माचा विचार करू नकोस. तर हे सगळे सुख आणि दुःख हे क्षणिक आहे, याला काही अर्थ नाही आहे, हे बघायला जा आणि याचा तू विचार कर. सुख दुःखे समयकृत्वा, हा तिसरा उपदेश आहे. 3 श्लोक गीतेतले अत्यंत महत्त्वाचे.
हा तो तिसरा उपदेश आहे. आणि हे सगळे जे आपले भोग आहेत, आपले सगळे जे वासना आहेत, भावना आहेत, सुख दुःख या सगळ्या आहेत, या सगळ्या गोष्टी तू विलयाला नेऊन टाक, संपवून टाक. आणि ते संपवून टाकल्या सगळ्या कामना ज्या आहेत, मनातल्या इच्छा आकांक्षा, हे सगळे संपवून टाक आणि निर्लेपपणे तुझे कर्तव्य समजून तू युद्ध कर. आणि हे सांगताना सुंदर अशी समुद्राची उपमा दिली श्रीकृष्णाने. आपल्या सगळ्या कामना ज्या आहेत अंतरातल्या, त्या सगळ्या नष्ट करून टाक. हे समुद्र, आणि हे जसं समुद्रामध्ये या सगळ्या कामना अनेक गोष्टी जातात तरी काही फरक पडत नाही, तशा तुझ्या सगळ्या कामना या सगळ्यामध्ये गेल्याने काहीच फरक पडणार. न भंग पावे भरता आहे नित्य, समुद्र घेतो जिरवून पाणी, जाती तसे तयात जिरू नये भोग, तो पावला शांती नवो लुप्त. ही शांती तुला प्राप्त होणार, वीरगती प्राप्त होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त होणार आहे. आणि अर्जुनाचा जो विचार होता, सुख दुःख आणि कृती याची जी कर्मफळं मला मिळणार आहे, आणि त्या कर्मफळामुळे मला ते माझं स्वतःचं तर दुःखी आयुष्य होणारच आहे, पण बाकीच्यांना मारल्यामुळे माझं आयुष्य रित होणार आहे, किंवा या सगळ्यांमुळे माझ्याकडे पाप येणार आहे, किंवा मी करतोय हे चुकीचं करतोय. ह्या सगळ्या ज्या तिन्ही चारी भावना होत्या, या सगळ्या भावना दूर व्हाव्यात. म्हणजे मनाने जसं आपण म्हटलं तसा विचार करावा, बुद्धीने विचार करून ज्ञान प्राप्त करावं, मनाने विचार करून कर्तव्य करायचं, बुद्धीने विचार करून ज्ञान प्राप्त करायचं, आणि आत्म्याने विचार करून तपस्या करायची, आणि मग त्या एकादशीच्यापर्यंत जाऊन पोचायचं. हा खरा क्षत्रियाचा धर्म आहे. याच्यासाठी तुला युद्ध केलं पाहिजे असं ते सांगतात. आणि हे सांगताना या निबंधाचा जो शेवट केलेला आहे, तो एका सुरेख परिच्छेदाने केलेला आहे. तो शेवट आपण वाचूया, तो परिच्छेद, आणि तिथे आपण थांबूया, आणि मग पुढच्या वेळेला पुढच्या निबंधाला सुरुवात करूया. आर्य क्षत्रियाचा धर्म श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितला. ईश्वराचे ज्ञान मिळव, आत्मज्ञान मिळव, माणसांना मदत करत जा, न्यायाचे संरक्षण कर, जगात तुझे काम लढण्याचे आहे, ते काम तू न भीता न कचरता दुबळेपणा न ठेवता करत जा. तो अविनाशी नित्य चैतन्य आहे, तुझा आत्मा येथे ऊर्ध्वमुख प्रवास करीत आहे, तो अमृत तत्वाच्या दिशेने प्रवास करीत आहे. या प्रवासात जन्म मरण दुःख जखमा यातना या क्षुद्र गोष्टी समजायच्या आहेत. त्याचवर विजय मिळवून मात करणे हे तुझे काम आहे. तुझे स्वतःचे सुख, स्वतःचा लाभ, स्वतःचा फायदा इकडे तू लक्ष देऊ नकोस. तू वरती पाहावेस, भोवती पाहावेस. वरती प्रकाशमय शिखरे आहेत, त्या शिखरांकडे तू चढून जात आहेस. भोवती झगड्याचे जग आहे, कसोटी पाहणारे जग आहे. या जगात चांगले आणि वाईट, प्रगती आणि परागती यांचा तीव्र संघर्ष चालू असतो. माणसे तुला मदतीसाठी बोलवीत आहेत. जा, मदत कर, लढाई कर. जगाची प्रगती विध्वंसानच व्हायची असेल तेव्हा विध्वंस कर. जर विध्वंसाविषयी पण विध्वंसाविषया संबंधाने द्वेष भावना धरू नकोस. जे मरतील त्या कोणाही संबंधाने शोक करू नकोस. एकच चैतन्य, एकच आत्मा सर्वत्र आहे हे ओळख. सर्वजण अमर आत्मे आहेत हे ओळख. शरीर केवळ मातीचे आहे हे ओळख. तू आपले कर्तव्य शांतपणे कर, जोरदारपणे कर. सुखदुःखादी द्वंद्वा संबंधाने समत्व भावना ठेवून कर. संग्राम कर. संग्रामात मानाचे मरण पत्कर किंवा मोठा विजय प्राप्त कर. ईश्वर आणि तुझी प्रकृती यांनी तुला नेमून दिलेले असे हे कर्म आहे. खूप महत्वाचा हा संदेश आहे, आणि फक्त अर्जुनासाठी नाही आहे, प्रत्येक मनुष्यासाठी आणि त्याच्या प्रत्येक कार्यासाठी हा दिलेला संदेश आहे. अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा हा संदेश या निबंधाच्या शेवटी श्री अरविंद देतात आहे. हा संदेश आपण त्याचं मनन करू आणि त्याच्यावर विचार करू. आज इथे थांबू, पुढच्या वेळेला पुढच्या निबंधाला सुरुवात करूया. धन्यवाद.